सर्व बहिणींना माझा नमस्कार। आता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण लक्षात ठेवा 23 तारखेपर्यंत आचारसंहिता कायम आहे। ती 23 तारखेनंतरच हटेल। आता लाडकी बहीण योजनेचे काही नवीन नियम आणि महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत। आपण हे सगळे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याशिवाय महिलांची अपात्र यादी देखील प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला तपासायची आहे। आता नवीन अपडेट कशा आहेत ते पाहूया। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत आहात तर तुमच्यासाठी काही नवीन नियम लागू झाले आहेत। 23 तारखेनंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर योजनेबाबत पुढील निर्णय होणार आहेत। जर शिंदे सरकार पुन्हा सत्तेत आले तर योजना सुरूच राहणार आहे आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळून जातील। ज्या महिलांना मागील हप्ते म्हणजे नोव्हेंबरपर्यंतचे मिळाले नाहीत त्यांना 7500 रुपयांची रक्कम जमा होईल। काही महिलांना फक्त अर्धे हप्ते मिळाले आहेत, त्यांचे उर्वरित पैसे देखील त्यांच्याच खात्यावर पाठवले जातील। फॉर्म पडताळणी आणि अपात्रता डिसेंबरपर्यंत तुमचे फॉर्म पूर्णपणे पडताळले जातील। ज्या महिलांचे कुटुंब आयकर भरतात त्या अपात्र ठरतील। शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पैसे घेणाऱ्या महिलांनाही लाभ मिळणार नाही। आता कोण महिला फॉर्म भरू शकतात? ज्या महिलांचे वय 21 वय पूर्ण झाले आहे किंवा होत आहे त्यांना हा फॉर्म भरता येतील। या फॉर्म भरायची प्रक्रिया चालू राहील, पण यावेळी अधिक काटेकोरपणे पडताळणी केली जाईल। पण त्याचबरोबर तुम्ही तुमचे आधार आणि बँक खाते लिंक केले आहे का हे ऑनलाईन तपासा। आधार लिंकिंग पूर्ण नसेल तर तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत। तर आता शासन बदलल्यास काय होईल? जर काँग्रेस सत्तेत आले तर त्यांनी महिलांना 3000 रुपये महिना देण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र लाडकी बहीण ही योजना कायम ठेवायची की रद्द करायची हे त्यांच्या धोरणावर अवलंबून असेल। मग आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कधीपर्यंत अकाउंटवर जमा होतील? तर आता बघा, 23 तारखेला निकाल जाहीर होईल। 25 ते 26 तारखेला नवीन सरकार स्थापन होईल। डिसेंबरपासून नियमित हप्ते 2100 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात होईल। ज्या महिलांनी अद्याप फॉर्म भरले नाहीत त्यांच्यासाठी ही नवीन फॉर्म भरण्यासाठी पोर्टल ओपन करण्यात येतील किंवा अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरून देता येतील। ज्यांनी आपला फॉर्म पडताळणी केली नसेल त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण करावी। डिसेंबरपर्यंत मागील आणि नवीन हप्ते मिळतील, पण त्यासाठी तुम्ही पात्र असणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।